जसा बोलतोय ऑफर आहे तसा देतोय का खरं सांग. कोइन्सिडन्स काय गाई आई कुठे गेली होती तू? अरे चुकली ना मी इकडचा रस्ता. कसं काय आहे प्रतिभाला काय काम सांगू नको तिला लाज वाटेल कप बिपा आणायला. तुमच्या तर गुळाची चहा कशी वाटली तुम्हाला? एकदम चहा सोबत नक्की बन मस्त खायचं ट्राय कर. एकदम जबरदस्त. का टेस्ट और चाय सो टेस्टी अमेजिंग. अरे थँक्यू खरंच छान आहे तर छान. बिंदास रिव्ह्यू बिंदास. हमें गुड़ की चाय लगी जो लाजवाब. थँक्यू थँक्यू. समजू शकते तुमची भावना. म्हणतो मी तुम्हाला काय काम करते का? टेस्ट नॅचरल आहे. सगळ्यांनी या एकदा व्हिजिट करा. मराठी उद्योजकाने चालू केलेलं आहे. सगळ्यांनी यायचं. हा काय मराठी नाही समजत शिकायचा प्रयत्न करायचा. ओके. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी खूप कायदेशीर गर्दी असते. ती पण म्हणजे मिसळपाव खायसाठी. हा भाव तर रोजच असतो आपल्यासाठी इथे. क्या हो रहा भाई, कैसे हो? बढ़िया बढ़िया भाई चाय कैसी अपने इधर की? सच्ची बताना. नहीं मेरे को अच्छा लगे इसलिए नहीं, सच्ची बताना चाय कैसे? एक नंबर भैया एक नंबर. पक्का. अरे यार थँक्यू थँक्यू. भाऊची दिवसातून 20-30 चहा असते. काय हो रहा भाई, 20-30 चहा घेता येईल एकदम दिन का 30 चहा म्हणजे दिवसाला 30 चहा असते. बाजूलाच आपला सावित्री फ्लायओव्हर. सावित्री फ्लायओव्हर ऍडव्हर्टाईज करायच्या. वा वा वा. आई कुठे गेली होती तू? अरे चुकली ना मी इकडचा रस्ता. कसं काय? आता रिक्षावाला बोलली काहीतरी बोलली मी. अगरवाल. हा मग त्यांनी तिकडे नेलं. हा बघ हे समोर आहे ना अगरवाल पॅरामाउंट आहे आणि अगरवाल त्याच्या पाठीमागे आहे. तर आपल्याला अगरवाल पॅरामाउंट मध्ये यायचंय. समजलं? म्हणजे असं बोललं पॅरामाउंट. हा अगरवाल पॅरामाउंट बोलायचा. मग मी घाबरली. तर मग तिथं आपल्या इथं रोज कस्टमर येतो चाय पियाला. म्हणजे भाई मेरे को रस्ता भूल गई, मेरे को मालूम नाही. तर त्या बटे मग त्याच्या पोराला सांगितलं त्यांनी सोडायला मला. त्याचा पोरगा मला इथं घेऊन आला. वा 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 वा. चांगले कर्म केले तर चांगलं आपल्याला मग त्या रिक्षावाला बोलली मी काय की बाबा मी पैसे देते पण मला त्या रस्त्याला तू सोड ना. फक्त आणखी मेरे को बाहेर जाणे नाही. त्यांची पण लाईन असते ना तिकडची, मग ते तोडून नाही येऊ शकत. बरोबर आहे. मग मी त्या पोराने बिचारीने आणला. तो भाऊ आपल्या इथे चाय प्यायला रोज येतो. मेरी शुक्रिया बाबा. मग त्याला एक चहा आता फ्री मध्ये द्यायची तुला नेक्स्ट टाइम. चाय फ्री मध्ये. ठीक आहे. आणलं सामान आणलं? हा घेऊन आले. हे लवकर नाव येत नाही रे मला. अगरवाल पॅरामाउंट. अगरवाल पॅरामाउंट मग ते नाही समजत. त्याचं मला लिहून घेतलं पाहिजे बरोबर. ठीक आहे. काय बोलताय? काय नाही आम्ही आई बघ त्यांना मिसळ पाव पाहिजे. 2 पाहिजे तिखट एकदम कडक मध्ये. काय बोलतो? एकदम झणझणीत. काय बोलतात आई? आम्ही जव्हार मधून आलेलो आहे. पालघर जिल्ह्यामधून जव्हार तालुक्यातून आम्ही आलेलो आहे स्ट्रॉंग संजोग दादाला भेटायला खास विरारमध्ये. पण आम्हाला ऍड्रेस भेटला नाही. आम्ही खूप 1 तासानंतर शोधत इथे पोहोचलोय आणि फायनली आज आमची दादांची भेट झाली. विरार वेस्ट मध्ये जो ग्लोबल सिटी आहे अगरवाल पॅरामाउंट बिल्डिंग आहे त्याच्या खाली डॉमिनोज आहे. बघा डॉमिनोज दिसतोय तुम्हाला समोर. डॉमिनोज आहे. डॉमिनोजच्या समोरच आपला एक दंत अमृत तुल्य आहे. तर खूप जणांना प्रॉब्लेम होतो जे बाहेरून येतात. आता जे विरारवाले आहेत त्यांना माहित आहे. बरोबर की नाही? आता तुम्ही काय पिणार इथे? पिणार म्हणजे चहा पिणार की काय बोलताय? चहा कशी आहे? एकदम कडक कायदेशीर चहा. हो धन्यवाद. एकच नंबर. तुम्ही व्हिडिओ बघता म्हणून असं बोलू नका. चांगलं मनापासून बोला. नाही एकच नंबर. चहा पण 1 नंबर लागला आणि उसळ पाव पण 1 नंबर. एकच नंबर. आई पण बरे आपले भेटले. हा काय तू कशी आहे? चहा कशी आहे? आई चाय कशी आहे? बरे आहे ना? या ना. तरी भरपूर झालं असं. हे चाललं पाहिजे होतं असं काय नाही. तू मला देतं असं वाटतं. आई मध्ये या. आणि पटेल भाई मिसल पाव आपने खाया, कैसा लगा मिसल पाव? सुपर मिसल पाव और सबसे स्पेशल हमें गुड़ की चाय लगी जो लाजवाब. थँक्यू. कसं वाटले मिसळ पाव? आपल्या मराठी उद्योजकाने चालू केलेलं आहे. सगळ्यांनी यायचं. ऑल आर वेलकम. पण मिसळ पावची टेस्ट कडक आहे. खूप छान. धन्यवाद. मस्त पैकी चांगली वाटली. धन्यवाद. अनिमेश भाई कैसा है मिसल पाव का टेस्ट और चाय? सो टेस्टी अमेजिंग. अरे थँक्यू. काय बोलताय? कसे? एकदम छान टेस्ट नॅचरल आहे. सगळ्यांनी या एकदा व्हिजिट करा. धन्यवाद. मस्त एकदम. म्हणजे असं नावाला बोलू नका. खरंच छान आहे तर छान. बिंदास रिव्ह्यू बिंदास. आम्ही पुन्हा येणार. अच्छा बस पुन्हा येणार म्हटलं की विषय संपला इकडे है ना. एक बार जरूर सब लोग आइए. अरे वा वा धन्यवाद. थँक्यू. दक्ष भाऊ कसा आहे आपला? काय बोलतो? एकदम चहा सोबत नक्की बन मस्त खायचं ट्राय करा. एकदम जबरदस्त. अरे टेस्ट काय कॉम्प्लिमेंटच नाही. भाई खरं सांगतोय ना भाई. चहा कशी आहे भाऊ? मस्त एकदम. चहा एकदम मस्त आहे. गुळाची चहा आहे आणि हेल्दी पण आहे.
या भाऊंनी मला वाटतं डबल चहा घेतली ना, तू 2 चहा, तू 2 चहा, तू 2 चहा. तर गुळाची चहा कशी वाटली तुम्हाला? म्हणून डबल घेतली. धन्यवाद. बॉडी बिडी बनवली ऐकाय नाही मागत यार. अरे यार मित्रांनो, आपल्या मित्रांनी गाडी घेतली, त्या हिशोबाने आम्ही वसईला गेलो होतो आणि वसईवरून येतोय तर आई पाठीमागे एकदम फार फूर एकदम आवाज करून, काही ते ट्रॅफिकच एवढी आहे नाला सोपाराला. हे बघा ना किती ट्रॅफिक आहे. मला वाटतं पावणा तास मी इथे हळूहळू चाललोय, एवढी ट्रॅफिक आहे. आई थोडी थकली आहे म्हणून आई आता आराम करते. मित्रांनो वाजलेले आहेत रात्रीचे 10:15. प्रतिभा इथे आलेली. प्रतिभा काय आली एवढ्या रात्री 10:15? बापरे, वेदांत इथे फटाकडा फोडतोय बघा. वेदांत बघा तिकडे फटाका फोडतोय. काय करतो रे बेटा? काय करतो रे बेटा? हा वाव बापरे, तू कशी आली प्रतिभा इथे? अहो घरी कोण फटाके वाजवणार, इथं तुम्ही असल्यावर, म्हणून पिशू मध्ये घेऊन आले आहे इथे वाजवायला. इथे प्रतिभा आता आईच्या हाताखाली काम करायला चल आलेस तर बघ आता कसं इथे पण कामं लागतात ते. मित्रांनो धावपळ उडते आमची, कारण की सगळे आपला स्टाफ जातो, मी आणि आई असतो फक्त. तो कोणी मिसळपाव मागतो, कोण मिसळपाव पार्सल मागतो, कोण शेक्स मागतो, कोण बन मस्का मागतो. असे वेगवेगळे ऑर्डर आले तर थोडीशी धावपळ होते. प्रतिभा आली त्या प्रतिभा नुसती बाबा तुला माहित नाही इथे लय धावपळ होते. आता कोण नाहीये सध्या, 10:30 वाजले म्हणून कोण आहे नाही तर खूप धावपळ होते. माहित आहे म्हणजे काय, तिला फुरसत नाही, फुरसत मध्ये नाही द्यायची बेटा, पट्टापट द्यायचं एकदम. काय आलं मी एकटी काम करते तिकडं आणि आई इथं बसले, पण इथे किती काम असतात ते नाही माहिती. समजू शकते तुमची भावना, म्हणतो मी तुम्हाला काय काम ठरते का? आई प्रतिभाला काय काम सांगू नको, तिला लाज वाटेल कप बिपा आणायला. ती ती अजून जात नाही बघ कप आणायला, बघ तिथे उभी आहे. अरे मग तू कप घेऊन ये ना प्रतिभा. लाज नाही वाटत आहे ना प्रतिभा? कामामध्ये कसली लाज बा. बघ अजून ती जाते, आई आता ते घेऊन येईल. बघितलं काय प्रतिभा ते पण. तर मित्रांनो आपली हसी मजाक चालू राहते. कुठे गेले रे बेटा आई? तू जा बेटा. नाही तू जा, हात लाव तिकडे जा. आई तिथे गेले स्टॅच्यू आणायला. आई प्रतिभा बसले बघ कशी, बापरे. बरोबर ना, जा बेटा आतमध्ये काम कर जा. इथे बरोबर ना करत बसू नको, जा आतमध्ये काम कर. आपल्या सोसायटीमध्ये जे आपले फॅमिली मेंबर आपले पटेल भाई, आपले संजोग भाई, त्यांनी हे गिफ्ट दिले आहे. तर ते बोलले की मला बोलले की तुम्ही गिफ्ट खोला. हा तर मी बोललो नाही, तुम्ही आईला गिफ्ट दिला आणि नंतर मग तू निघून गेलीस बरोबर ना स्टेशनला सामान आणायला. तर ते मला तू गेल्याच्या नंतर ते बोलले की संजोग भाऊ जरा गिफ्ट खोलून बघा आणि सांगा. तर मी बोललो नाही, आईच खोलणार हा गिफ्ट. आता योग आलाय तर तू खोलून दाखव हा गिफ्ट. प्रतिभा जरा मदत कर ना, नुसती बसले ठोंब्यासारखी. हो नको, हा आताच खोल. नो घाई, फटाफट. आपला मिलन शॉपिंग वाला भाऊ आहे. भाऊ तुझ्याकडे कारचे एक्सेसरीज मिळतात ना कायदेशीर एकदम? अँड्रॉइड सिस्टम झाला, कर्टन झाले, बुफर, एनबिल बुफर, सगळं साऊंडचं पूर्ण आपलं इलेक्ट्रिशियनचं काम सगळं झालं. पण मी काय बोलतो भाऊ, असं मिळतात तर सगळीकडेच मिळतात, तुझ्याकडे काय खासियत आहे? आपले फॅमिली मेंबर जर आले तर त्यांच्यासाठी काय डिस्काउंट असेल? एकदम आपल्याकडे रिझनेबल रेट असेल, बाकी सगळ्यांच्या हिशोबाने आपल्याकडे कमी रेट असेल. भाऊची मला एक खासियत आवडते, मी आतापर्यंत याच्याकडून सामान गाडीमध्ये टाकून घेतलंय की भाऊ कॉम्प्लिमेंटरी कायदेशीर देतो. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे बघा कॉम्प्लिमेंटरी दिले 18 रुपये. बघितला भाऊकडे जो तुम्ही एक्सेसरीज कारमध्ये टाकलात तर भाऊ कॉम्प्लिमेंटरी एकदम कडक मध्ये देतो. आणि ह्यांचं एक्सेसरीचं शॉप आपल्या शॉप सोडून 3 दुकान सोडून आहे, जसं अगरवाल पॅरामाउंटच्या समोर विरार वेस्ट मध्ये. काय असेल थांब 1 मिनिट आई खोलू नको. आई तू पण बघितलं नाही, सांग काय असेल? हा मूर्ती. अच्छा तू काय बोलते आई? मी सांगू काय असेल? ह्याच्यामध्ये असेल कप वगैरे किंवा चहा वगैरे ठेवायचं किंवा लेमन टी वगैरे पियाचं, असं काहीतरी असेल. एक दंत अमृतुल्य हे नाव असेल त्या कपावर. नाही असं थोडी आहे, मला तर नाही. ओ माय गॉड, व्हॉट अ कोइन्सिडन्स. काय गाई? हो स्वामी 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 तिन्ही जगाच्या आई विना. आणि पटेल भाईनी आणि आपल्या जे HDL सोसायटीमध्ये जे मेंबर आपल्याकडे आले होते त्यांनी मिळून हा गिफ्ट केलेला आहे. खूप छान अशी स्वामींची अप्रतिम
प्रतिमा दिलेली आहे. प्रतिमा कसं वाटलं तुला? मी बोलणारच होते, ती मूर्ती आहे पण स्वामींचं नाव घेणारच होती, पण नंतर तुम्ही बोलले नाही कप वगैरे असेल जरा कमी आवाज केला. ठीक आहे चालेल, नो प्रॉब्लेम. आता बोला काय बोलताय, आता बोला. हे लहान मुलं येतात इकडे घरामध्ये जास्त बोलतात, इथे आल्यावर सगळे शांत बसतात. काय बोलताय बोला. आता ही काहीतरी बोलत होती, बोला. ये बोलते कि संजोग दादा को बोलो कि मराठी में ना बनाए, मुझे मराठी समजता नहीं हिंदी. हा काय मराठी नाही समजत, शिकायचा प्रयत्न करायचा. ओके बरोबर की नाही. कुठे राहता तुम्ही? एक ऐसे चमट मारती अरे बापरे. मैं हाँ फॉलो करते आपको. थँक्यू. मित्रांनो आपल्या फॅमिली मेंबर्स आलेले आहेत तिथे आपल्याला भेटायसाठी. सकाळपासून खूप सारे लोक येतात आपल्याला भेटायला. मित्रांनो 11:10 कमी आहेत. आपला शॉप अजून बंद झालेला नाहीये, तयारी चालू आहे शॉप बंद करायची. काय बोलतो वेदांत, कसा आहेस तू? आता बेटा लंगडी सायकल आता नाही, उद्या आणू. आता रात्र झाली ना बेटा, लेट झाला ना पप्पाला. तू गुडबो आहे का नाही? गुडबो आहे का नाही सांग. मित्रांनो फायनली शॉप बंद केलेला आहे. आई पण खूप थकली आहे आता. प्रतिभा कुठे जाईल? प्रतिभा अगोदरच बसली आहे गाडीमध्ये डायरेक्ट. काय तुझा अगोदरच बसली बा, थकलीच लगेच. तुम्ही तुमचे मित्रमंडळी आले म्हणून म्हणजे आपलं काय काम आहे. मित्रांनो शॉप बंद करून आलो तर सुजलला का तुला काय घ्यायचं तुला? काय नाही, आराध्याचे आधीच घेतलेले मी भाऊंकडून फटाके 2-3 हजारचे, आता उरलेले घ्यायला आलेले. भाऊ जसा बोलतोय ऑफर आहे तसा देतोय का? खरं सांग. एकदम कायदेशीर ऑफर आहे, एकदम कायदेशीर. तुमच्या समोर पैसे कमी पण आवाज जास्त, आवाज कडक आलाय. तिथे उत्तेकर फटाका स्टॉल आहे विरार वेस्ट मध्ये DG1च्या ऑपोजिटला. तुम्ही नक्की या. आणि संजोगच्या नावाने येतील त्याला अजून डिस्काउंट आहे. बस हेच ऐकायचं होतं मला. सुजलला फटाके घेऊन फायनली घरी आलोय आणि घरी आल्याच्यानंतर मला असं वाटतं कुठेतरी मी आराम करतोय. आई आराम करेल, झोपली असेल आई, कारण की वाजलेले आहेत 11:15. तर इथे वेदांत इथे आहे उभा. आई इथे काय करते? आई तू लाडू बनवते बाबा. अरे आता झोप आई, आराम कर, आराम कर ना जरा. आता कसल्या बिस्नाच्या पिठाचे लाडू खाते? सकाळी उठून दुकानावर जायचं आहे. उद्या सकाळी 5 वाजता उठून दुकानावर जायचं का? उद्या पहिले आंघोळ आहे, सकाळी उठून आंघोळ करायची, चिराटे फोडायचे उठणं लावून. तर उद्या सकाळी 5 वाजता उठून आंघोळ वगैरे करून मला जायचं शॉपवर. तर मी तुम्हाला घ्या काळजी, तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.